कारल्याची भाजी थंड झाली आणि मी छोट्या कढईमध्ये काढली तर पाहू शकता एवढी छान दिसते। आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। खूप कारल्याची रस्सा भाजी ही सगळ्यांना खूपच आवडते आणि बऱ्याच ताईच्या कमेंट आहे की ताई मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करा कारल्याची रस्सा भाजी। चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करते। तर काय केलं, मी कारले घेतले आणि एकाचे 2 केले आणि जसे आपण वांग्याच्या फोडी कापतो ना तसेच कापून घेतलेले आहे। अशा पद्धतीने थोडेसे वाफून घेतले पाण्यामध्ये, 70% वाफवायचे आहेत कारण कारले खूप मोठाले असतात। जर कवळे असेल तर परतू पण शकता, त्यामुळे मी वाफून घेतले। माझे जास्त निबर होते, मोठाले होते। तर तेलामध्ये छान लसूण तळून घ्यायचा। लगेच आपल्याला मसाले टाकायचे आहेत। आता मसाल्यामध्ये तुम्हाला जे काही मसाले आवडतात ते टाका, पण मी जे कोणते टाकते तुमच्यासोबत शेअर करते। तर हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि गरम मसाला आणि थोडासा प्रवीण मसाला हेच मसाले टाकत असते, जास्त काही टाकत नाही। आणि काळं तिखट हे घरचंच आहे आमचं, त्यामुळे काळं तिखट टाकलं ना भाजीला एकदम छान रंग येतो। कांदा, खोबरं, फुटाणे आणि लसूण, टमाटर हे छान भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता एवढी मोठी रेसिपी तुमच्यासोबत जर शेअर केली तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी ते भाजीलेलं काही दाखवलं नाही। तर मसाल्यामध्ये कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि जी पेस्ट टाकली का ही कांदा खोबरे टमाट्याचीच पेस्ट होती। ही पेस्ट छान मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आता त्याला तेल सुटतं तोपर्यंत बाकीचे पण कामं पटापट करून घेतले की अगदी सोपं होतं। जे काय मसाल्याच्या भरण्या होत्या मी जिथले तिथं ठेवल्या आणि मसाल्याच्या भरण्या ठेवीपर्यंत हे पहा मस्त तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटलं ना एकदम तरी येते भाजीला, थोडं जरी तेल टाकलं तरी। तर आता जे काही आपण कारले ठेवले होते कारले सगळे मसाल्यात टाकून घेतले, मी छान परतून घेतलं, वरतून मीठ घातलं। आता मीठ आधी टाकलं नव्हतं त्यामुळे मला चला मीठ टाकून घेऊ। आणि मिठाचं जे पाणी असतं का, मिठाच्या पाण्याने कारलं शिजलं की कारलं अजिबात कडू होत नाही, त्यामुळे वरतून मीठ टाकायचं। आणि तुम्ही जर परतीला असेल कारलं तर परतीताने बी थोडंसं मीठ टाकायचं। आता मी परतवलं नाही, नुसतं वाफवून घेतलं। तर वाफवून घेतलं की अगदी पटकन कारलं होतं, त्यामुळे थोडंसं वाफवून घ्यायचं। पाण्यामध्ये पण शिजू शकता, 60 किंवा 70% पाण्यामध्ये कारलं शिजून घ्यायचं। जर तुमचे कारले खूपच कवळे असेल तर ते छान पटकन परतून निघतात। आता जे खोबरं आणि कांदा याचा मसाला मी परतवला, फक्त शेंगदाणे फुटाणे थोडेसे वाटले होते, यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि टाकून घेते। रस्सा भाजी करायची असेल तर थोडेसे फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे। फुटाण्याने काय होतं, आपला जो रस्सा असतो तो घट्टसर होतो आणि शेंगदाण्याने छान अशी चव येते। त्यामुळे फुटाणे शेंगदाणे छान लालसर भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला पाट्यावर कुठं पण वाटू शकता। मस्त थोडंसं पाणी टाकायचं हवं तेवढं, आणि जेवढं पाहिजे तेवढा तुम्हाला रस्सा करू शकता। आणि कारल्याचा रस्सा जास्त पातळ करायचा नाही, असाच अंग रस्सा करायचा आहे। मस्त पाहू शकता आता याला ना मी एकदम कमी आचेवरती शिजून घेणार आहे। कमी आचेवरती शिजलं ना तर मस्त भाजी होते, एकदम छान तरी पण येते। पाहू शकता एकदम कमी आच ठेवलेले आहे मी। चला तर ही भाजी आवडली असेल नक्की लाईक शेअर करा। पूर्ण व्हिडिओ पाहतच राहणार आहे तुम्ही, इथपर्यंत आलेच आहे तर लाईक करायला विसरू नका। तर हे पहा मस्त भाजी शिजलेली आहे। आता मी काय करते, याला भाजी थोडीशी थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की भाजी कशी झालेली आहे। एकदम चुटचुट झाली की बंद करायचा गॅस। कारल्याची भाजी थंड झाली आणि मी छोट्या कढईमध्ये काढली तर पाहू शकता एवढी छान दिसते। आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून पहा, खूप छान होते। असे एवढे लंबाले कारले जसे की मासे आहेत। आमच्या घरी म्हणले माशाची भाजी बनवली की काय तू, तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की कारलं करून पहा, खूप छान होतं। तेल पण पहा कसं एका बाजूला सुटतं। ही जर थंड झालं वावरात नेलं तर एकदम तेल याच्यावरती येतं, डब्यावर वरती तरी येते, त्यामुळे तेल जास्त दिसतं। आणि कारल्याच्या भाजीला थोडं जास्त टाकावं लागतं बरं। तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। एकदम असं घट्ट जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी रस्सा भाजी। कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडलीत लाईक आणि शेअर करा। भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।